नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या जबरदस्त भागामध्ये काय खतरनाक ट्विस्ट आपण पाहतोय. या पूर्वाची आणि तात्याची मात्र प्रेक्षकांनो सत्या मंजूने सळो की पळोच करून ठेवली आहे. कारण आता इकडे मंजू खुश असते. सत्या मंजूचं मिशन पूर्ण झालंय. पूर्वाच्या हातात तात्या साहेबांच्या गुन्ह्याची फाईल पोचते. पूर्वा आणि तात्याला काय वाटतं, वा वा आम्ही तर जिंकलोच आहे. पण मित्रांनो, इकडे खरा डाव टाकलाय मंजूने. तात्या साहेबांना जेव्हा आता फाईल बघितली तेव्हा मात्र 440 वोल्टचा धक्काच बसतोय. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आजच्या भागात आपण सुरुवातीला पाहतोय मंजू सत्या खुश असतात. सत्या मंजूने मिशन फायनली आपल्या हातात घेतलंय आणि ते मिशन पूर्णत्वास गेलेलं असतं. इकडे पूर्वा देखील वेगळ्याच कारणामुळे खुश असते. पूर्वाच्या हातात तात्या साहेबांच्या गुन्ह्याची फाईल आली आहे. पूर्वाला वाटतं की आता सत्या आणि मंजूच्या हातातून फाईल तर गेलीच आहे. आपण आता डॅडी साहेबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करून दाखवलंय, त्यांना वाचवलंय. पूर्वा लगेच आता तात्याला फोन करते आणि सांगते, डॅडी साहेब, सत्या आणि मंजूकडे असलेली तुमच्या गुन्ह्यांची फाईल आता माझ्या हातात आहे. सत्या आणि मंजू SP साहेबांकडे फाईल घेऊन जाण्याच्या तयारीत असताना पूर्वाने त्यांना आपल्या अधिकाराचा धाक दाखवून धमकी देऊन ती फाईल मात्र काढून घेतलेली असते. पूर्वाला पूर्ण विश्वास होता की सत्या आणि मंजूचा गेम आता झालेला आहे, संपलेला आहे. ती आता डॅडीला सांगत असते, काही झालं डॅडी साहेब तरी ही फाईल मी तुमच्यापर्यंत देते. डॅडी आता खुश, पूर्वाचं कौतुक करतात. बबडे बबडे, किती मोठं काम केलंस तू माझं, चल लवकर आता ती फाईल घेऊन ये. इकडे आर्यन, पूर्वा आणि तात्या जेव्हा भेटतात आणि प्रेक्षकांनो जे घडू नये तेच घडतं. हे तिघं मात्र आता उभे असताना प्रेक्षकांनो पूर्वा येते, त्यांना फाईल देते. तात्यासाहेब भरभरून आपल्या लेकीचं कौतुक करतात आणि फाईल मात्र आता तिच्या हातात आल्याच्या नंतर त्या मंजूला खूप शिवाय घालत असतात. खरी गंमत प्रेक्षकांनो इथेच आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सत्या मंजू इतक्या सहजासहजी फाईल देणारे, हार मानणारे नाहीच आहेत. पूर्वाला वाटत असतं तिने फाईल आता चांगली हिसकाटून घेतली, पण झालं काय, सत्या मंजूने आधीच एक मोठा डाव टाकलेला असतो. एक वेगळीच फाईल त्यांच्या आता हातामध्ये पोचती केलेली असते. मिशन जवळपास पूर्ण झाले म्हणून आपली वाघमारे तर जाम खुश असते. मंजू सत्या आज मात्र त्यांचा रोमॅन्टिक क्षण प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळालाय. सत्या मंजू ठरवतात की इतकी दिवस झालं आपल्याला वेळ मिळाला नाहीये, आता फक्त एक काम बाकी आहे, ते म्हणजे आर्यनला पकडायचं. तेवढ्यात सत्याला नेमका तात्यासाहेबांचा फोन येतो आणि तात्यासाहेब सत्याला मात्र फडाफड आता चांगलंच ऐकवतात. ते म्हणतात, काय रे, तुला काय वाटलं तू जिंकलास आणि तुझी मंजू आंधळ असल्याचं नाटक माझ्यासोबत करत राहील आणि फाईल घेऊन गेली. पण तुमच्यासारखे मूर्ख तर या जगात कोणीच नाही आहे. कारण तात्यासाहेबांना असंच वाटतं की ती फाईल आता त्यांच्या हातात आहे. ते ऐकल्यावर सत्या मंजू बेडरूममध्ये मस्त बेडवर बसलेले असतात, रिलॅक्स असतात आणि तेव्हा मात्र त्यांना कळतं की आता तात्यासाहेबांच्या हातात फाईल गेली आहे. खरी गोष्ट प्रेक्षकांनो, तात्याच्या हातात नेमकी कुठली फाईल आहे अजून त्या तात्याला माहितीच नाहीये. तात्याने जेव्हा आता फाईल पाहायला सुरुवात केली त्यानंतर मात्र तात्याला सुटलाय घाम. इतका दरदरून घामेजून गेलाय तात्या, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच बदलले. सुरुवातीला त्यांना हेच वाटलं होतं की सत्या मंजूला आम्ही चकमा दिलाय, पण फाईलचं सत्य समोर आल्याच्या नंतर पूर्वा, तात्या आणि आर्यनचे डोळेच पांढरे झाले. होय प्रेक्षकांनो, फाईल पूर्वाने आत्तापर्यंत चेक केलेली नाहीये, कारण तिने फक्त फाईल पाहिली आहे, उघडून वगैरे अजिबात बघितलेली नसते. आता मात्र तात्याला कळतं की सत्या मंजूने आपला खूप मोठा गेम केलाय. सत्या मंजू अक्षरशः धमाकेदार कामगिरी करतायत. आंधळी असल्याचं नाटक करत मंजू त्याच्या घरात घुसली, सगळी फाईल आणली आणि हा जबरदस्त प्लॅन त्यांचा सक्सेस झालाय. आता मात्र फाईल उघडल्याच्या नंतर प्रेक्षकांनो पहिल्याच पानावर गाढवाचं चित्र. अक्षरशःच्या चित्रातून सत्या मंजूने एकच संदेश दिलाय, तात्यासाहेब पुन्हा एकदा आमच्या खेळात फसलात, आम्ही तुम्हाला गाढव बनवलं. त्यानंतर त्यांना समजतं सत्या आणि मंजूने यावेळी फक्त त्यांना नाही तर पूर्वाला सुद्धा उल्लू बनवलेलं आहे, गाढव बनवलेलं आहे. पूर्वाला समजतं, पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण काही वेळापूर्वी जो काही एन्जॉयमेंट त्यांचा चालू होता तो एका क्षणात मात्र आता पार विसरून गेलेला असतो. होय प्रेक्षकांनो, सत्या मंजूचं मिशन पूर्ण झाले. आता आर्यनला कसं पकडायचं. मंजू आता चक्क वर्दी घालून पोलीस स्टेशन जॉईन करते. मंजूसाठी हा स्पेशल क्षण खूपच आनंदाचा असतो. पूर्वाची हालत खराब झालेली असते, तिला काय करावं काहीच कळत नाहीये. तात्यासाहेबचा मोठा गेम झालाय. शेवटी पूर्वा म्हणते, डॅडी साहेब तुम्ही आता घरी जा, मला पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि तुम्ही आता अंडरग्राऊंड व्हा, तुम्ही अजिबात आपल्या गावात थांबू नका.
कारण एस पी जर आले तर तुमचं अटक वॉरंट निघू शकतो आणि माझ्याकडे कुठलंच ऑप्शन राहणार नाही आहे, म्हणून तुम्ही आत्ताच फरार होणं महत्त्वाचं आहे. इकडे पूर्वा पोलीस स्टेशनला जाते, तन करत सगळी आदळआपट करते. सत्या मंजूने आपल्याला कसं काय फसवलं, ती फाईल आता कशी मिळवायची, इथून खरा प्रेक्षकांनो गेम आता चालू झालाय. सत्या मंजू आता कुठला डाव टाकणार आणि या मोहिते पाटलांच्या घरचं सगळं वाटोळं करणार. पूर्वाला वाटलं होतं ती जिंकली, पण अजिबात नाही प्रेक्षकांनो. सत्या मंजूने लास्ट मोमेंटला येऊन सगळा डाव मात्र आपल्या ताब्यात घेतलेला आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय पूर्वाला कळून चुकलेले की खरी फाईल आता मंजू सत्याकडे आहे, म्हणजे ती फाईल नक्कीच आता एस पीकडे पोचणार आहे किंवा पोचली असेल. आपल्याला आता काही करून हे वाचवावंच लागेल, नाहीतर माझी वर्दीसुद्धा आता धोक्यामध्ये येईल. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजूला आता वर्दी मिळालेली असते, मंजूने फाईल आणून देखील दिलेली असते. पूर्वाला काहीच कळत नाही आहे, पूर्वाचा गेम झाला आहे. पूर्वा आता म्हणते, डॅडी साहेब तुम्ही आता प्लीज गायब व्हा, तुम्ही अजिबात इथे थांबू नका. तेव्हा मात्र आता पोलीस स्टेशनला मी जाते आणि बघते पूर्वा आता एस पी साहेबांचा जेव्हा तिला फोन येतो तेव्हा मात्र त्यांनी स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेले असतात की तात्यासाहेब मोहिते पाटलांची फाईल माझ्या हातात आहे. तात्या एक अट्टल गुन्हेगार आहे, लवकरात लवकर आता तुम्हाला त्याला अटक करायची आहे. त्याचा अरेस्ट वॉरंट मी तयार करून घेतला आहे. मी लवकरच तिकडे येतो आणि भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला वॉरंट आणून देतो. आता मात्र एस पीच्या बोलण्याच्या नंतर पूर्वा प्रेक्षकांनो खूप जोरजोरात ओरडत असते. आता तात्या आपला बाप आहे हे मात्र एस पीला कसं सांगायचं. एस पी साहेबांना ती सांगूही शकत नाही आहे की ही गोष्ट तिला माहिती आहे की एस पी साहेबांना जर सांगितलं मी तात्याची मुलगी तर मात्र माझ्यासुद्धा नोकरीला धोका आहे, माझी वर्दी गेलीच म्हणून असं पूर्वा विचार करते. आणि पूर्वा मात्र पुरती घाबरून जाते, डोक्याला हात पकडून तिकडे मात्र तनतन करत असते. तात्याची फाईल गेली, मानिनी गेली, आर्यनसुद्धा गेला आणि तात्यासुद्धा अंडरग्राऊंड झाला. आता डॅडी साहेबांना अटकच करावी लागणार आहे. काही झालं तरी पूर्वा बिचारी हवालदिल झालेली असते. केलेल्या सगळ्या कर्माची शिक्षा मात्र पूर्वाला एका झटक्यात सत्याने दिलेली असते. इकडे मंजू सत्याचं काय करू तन करत असते, तिला काहीच कळत नाही आहे. आता डॅडी साहेबाला मी अटक करू शकत नाही, माझे डॅडी साहेब नाही आता पोलिसात येऊ शकत असं म्हणून नुसती आदळआपट तिची चालू असते. प्रेक्षकांनो, दुसरीकडे तिने लगेच आता डॅडीला फोन केला, डॅडी साहेब तुम्ही आता फटाफट इथून गायब व्हा, मला तशा ऑर्डर आल्या, तुमचा इकडे आता अरेस्ट वॉरंट माझ्या हातात आलाय. बबडे तू काय बोलतीयस, कशासाठी मला अटक करणार आहे, काय केले मी. तात्यासाहेब, डॅडी साहेब नीट समजून घ्या, मी जर तिकडे आले तर तुम्ही मला दिसले नाही पाहिजे, नाहीतर माझी वर्दी जाऊ शकते. तुम्ही जे केलं ते केलं, पण आता सुरक्षितपणे तुम्ही कुठेतरी गायब व्हा, तुम्ही फरार व्हा. इकडे मात्र बबडे मी तुझा बाप आहे, मला समजतंय काय करायचं काय नाही. पूर्वा म्हणते तुम्ही आता डॅडी साहेब मला शहाणपणा शिकवू नका, मला आता माझी नोकरीसुद्धा प्यारी आहे, म्हणून 24 तासाच्या आत जर मी तुम्हाला जेलमध्ये टाकलं नाही तर मलासुद्धा सस्पेन्शन ऑर्डर येऊ शकतो, कारण तुमचा अरेस्ट वॉरंट आहे. जर तुम्हाला अटक झाली तर तुम्हाला अरेस्ट करून आता इकडे आणावं लागेल आणि तुम्हाला बेल सुद्धा मिळणार नाही. डॅडी साहेब तुम्हाला समजतंय का, तुम्ही आत्ताच्या आता गायब होणं याच्यातच आता तुमची शहाणपणा आहे, तुमची हुशारी आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, पूर्वाला मंजूचा फोन आलाय, मी उद्या सकाळी पोलीस स्टेशन जॉईन करणारे. पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. आता मात्र बुलेटवर अगदी दिमाखात आपली इन्स्पेक्टर मंजू कशी खतरनाक एंट्री करते. प्रेक्षकांनो, पूर्वाचं तोंड मात्र आता पडलेलं असतं. तिला माहिती आहे आता सगळे मिळून तात्याच्या घरी त्याला अटक करायला जाणार आहात. इकडे मात्र सगळ्या हवालदारांनी सगळ्यांनी तिला सॅल्यूट केलेलं असतं. मंजू भवानीनगरला जॉईन झाली. आता मात्र एस पी साहेब गाडी घेऊन आलेत. 24 तास पूर्ण झाले अरेस्ट वॉरंट निघून, तुम्ही अजून का अटक केली नाही म्हणून चक्क आता पूर्वाची खरडपट्टीच काढतात. पूर्वाला जाब विचारतात, कुठे तात्यासाहेब, आत्ताच्या आत्ता त्याला अर्ध्या तासात इथे हजर करा, नाहीतर मी तुम्हाला सस्पेन्शन ऑर्डर देऊ शकतो. 24 तास तुम्ही काय केलं. इकडे मात्र प्रेक्षकांनो, तुम्हाला एक पिवळी फाईल दिली होती, ती फाईलसुद्धा तुम्ही सांभाळू शकला नाही आहेत. आता मात्र तात्याची फाईल मी कोर्टात पोहोचवली आहे, डायरेक्ट कोर्टातच तात्याला आता फरफटत आणलं जाईल. तेव्हा मात्र पूर्वा घाबरते, पूर्वाला घाम सुटतो. एस पी म्हणतात, काय पूर्वा पाटील तुम्हाला का घाम फुटलाय, तात्याचं तुमचं काही नातं आहे का, मुलगी तर नाही आहे ना तुम्ही त्याची, असं म्हटल्या क्षणी पूर्वा अजूनच घाबरते. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, पूर्वाला जाब विचारल्यावर पूर्वा काहीच बोलत नाही आहे. एस पी साहेबांनी धमकी दिली
केली आहे, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं आहे. अजून एकदा पूर्वाची डोकेदुखी वाढली. इकडे मंजू जॉईंट झाली, पूर्वा सस्पेंड झाली, मानिनीसुद्धा सुरक्षित झाली आणि तात्यासाहेबाच्या गुन्ह्याची फाईल मात्र प्रेक्षकांनो कोर्टामध्ये पोहोचलेली असते. आता मात्र येणाऱ्या भागात काय होणार आहे धमाका, मंजू SP साहेबांना आता काय काय सांगणार आहे, घडलेलं सगळंच आता पोलीस स्टेशनमधले लोक SP ला सांगणार आहेत. डिटेलमध्ये त्याला आता सगळं कळणार आहे आणि पुढे मात्र आता सत्या आता डायरेक्ट जाऊन तात्याच्या कानाखाली मारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागाच्या अपडेट्ससाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.